गोपीनाथरावचा राजकीय खून करण्याचे रक्ताचे डाग हे पृथ्वीराज बाबाच्या शर्टवर आज सुद्धा आहेत. कुणाची शपथ नाही, मी माझ्या नातीची शपथ घेऊन सांगतो की देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथरावचं प्रेम एवढं होतं की जसं पाण्यात काठी मारल्यावर पाणी वेगळं होत नाही, तसं देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथराव कधी वेगळे होऊ शकले नसते. गोपीनाथराव त्यांना म्हणले की तुम्ही माझा राजकीय खून केला, त्यांनी तोंडाने सांगितलं. त्यांनी सांगितलं, आता खूनच त्यांनी कबूल केल्यावर तर आम्हाला काय त्यांचे डाग न दाखवायला कारण. देवेंद्रचं गोपीनाथरावर प्रेम होतं, त्याला कुणी नाही म्हणून सत्य. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते हे विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं आणि त्याबाबत त्यांनी जे सांगितलं ते अर्धसत्य आहे असं प्रकाश महाजन जे गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे आहेत, आपण त्यांच्याकडनं या काँग्रेस प्रवेशाचं पूर्ण सत्य जाणून घेऊयात. का असं वाटतं तुम्हाला की हे अर्धसत्य आहे? हे पहा, गोपीनाथराव पक्षात नाराज होते, ही तर काही लपून राहिलेली गोष्ट नाही. त्या काळात त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा झाली, हेही लपून राहिले नाही. पण त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होऊ नये हे गोपीनाथरावचे मित्र, गोपीनाथरावचे राजकीय शत्रू सगळेच प्रयत्न करत होते. म्हणजे त्यांना गोपीनाथराव एकंदरीत ऑरा सगळा माहीत होता. मित्र भाजपमधले की मित्र काँग्रेसमधले? दोन्हीकडचे. भाजपमधले मित्र ते जावे हा प्रयत्न करत होते, म्हणजे इथं शत्रू. विषय असा आहे की पृथ्वीराज बाबांनी POMमध्ये काम केलं आहे, ते सोनिया गांधीच्या मर्जीतले होते. जर सोनिया गांधीनं परवानगी दिली होती प्रवेशाला असं त्यांचं म्हणणं आहे, तर मनमोहन सिंग कसे अडवू शकले हे मला कळालं नाही. कारण परदेशातून आलेल्या पंतप्रधानाला अगोदर शेक हँड करण्याची जर मनमोहन सिंगला परवानगी नव्हती, तर ते सोनिया गांधीनं परवानगी दिल्यावर ते गोपीनाथरावला अडवतील असं मला वाटत नाही. पण गोपीनाथरावचा प्रवेश होणे वाटणाऱ्याच काँग्रेसमधल्या आणि काँग्रेससोबत काही काळ काम केलेल्या लोकांनी हा प्रयत्न केला. आता कुणी विलासरावचं नाव घेते, त्या काळात शरद पवारचे, अहमद पटेलचे चांगले संबंध होते. पूर्ण सत्य माहिती आहे तर कोण आहे? सांगायला ना तुम्हाला मी की त्या काळामध्ये विलासरावची गोपीनाथरावची मैत्री होती, पण मैत्री गोष्टी वेगळी. विलासरावला असं वाटत होतं गोपीनाथराव पक्षात आल्यानंतर गोपीनाथरावची एकंदरीत काम करण्याची पद्धत, त्यांचं एकंदरीत वागणं कदाचित ते त्यांना थोडं मागं पाडून गेले असते, म्हणून कदाचित विलासरावांना ते वाटलं नसेल. शरद पवारने त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली होती, ते वाटलं नसेल की वाटत नव्हतं, येऊ नये असं वाटत होतं. म्हणजे मित्र असावा पण आपल्या घरात नको असे त्यांची काहीतरी भावना असेल. कदाचित त्यांना राजकीय दृष्ट्या आपण थोडे अडचणीत असं वाटलं. अडचणीत इन सेन्स लोकप्रियतेच्या बाबतीत गोपीनाथरावची एकंदरीत सगळा आवरा पाहता. दुसरी गोष्ट अशी होती की त्या काळात राष्ट्रवादींनी एक बैठक घेतली. त्यात माझी जी माहिती अशी किंवा मला ज्यांनी सांगितलं, त्यावेळेस पवारसाहेबांनी असं विचारलं वंजारा समाजातील राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांना किंवा जर गोपीनाथराव काँग्रेसमध्ये गेलं तर काय होईल. तर तोताराम कायंदेने स्पष्ट सांगितले की आमच्यासारखे समजा आमची एखादी जिल्हा परिषद वगैरे आम्ही आणू शकू, पण 90% समाज हा गोपीनाथराव सोबत जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी पाहता गोपीनाथरावचा प्रवेश कसा अडचणीचा होईल याचाच तिथं प्रयत्न केला गेला. शरद पवार असतील किंवा कोणी असेल त्या सगळ्यांनी, अहमद पटेल, काय मग गोपीनाथराव समोर शरद पवार, अहमद पटेल आणि विलासराव देशमुख या सगळ्या, अहमद पटेलच्या थ्रू त्यांनी ते सगळं. आणि मग आता जे सांगतायत आहे की विलासराव देशमुख, शरद पवार आणि अहमद पटेल या तिघांनाही वाटत नव्हतं का की ते काँग्रेसमध्ये यावे? नाही, अहमद पटेलला वाटत असेल, पण अहमद पटेलची यांची मैत्री पाहता. कारण आता कसं आहे की पवारसाहेब एवढे मोठे येतात, ते मान्य करतील नाही करतील, मी खूप लहान माणूस आहे, पण मला जी माहिती ती अशी. पण गोपीनाथराव जर काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेसला एक चांगला नेता मिळेल. याचं कारण असं आहे की ही चूक 3 जून 2014ला एका प्रसार माध्यमाच्या लाईव्ह शोमध्ये मी, हुसेन दलवाईन, हरिभाऊ राठोड असताना हुसेन दलवाईने मान्य केली की त्यावेळेस आमची चूक झाली, आम्ही त्यांना घेतलं नाही. हे स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे. आत्ता जे पृथ्वीराज बाबा सांगतात की मनमोहन सिंगने हे सांगितलं, हे असं नाही आहे. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग समोर यांनीच हा प्रश्न उभा केला की ते लोकसभेत उपनेते आहेत आणि त्यांना घेतलं तर ते बरं दिसणार नाही, त्यांना लगेच मंत्री केलं तर ते लाच दिल्यासारखं होईल. काँग्रेसनं आतापर्यंत अशी लाच बऱ्याच जोरात दिली, त्यांना आता तत्व आठवलं काय. आणि गोपीनाथरावनी राजीनामा द्यावा, अपक्ष निवडणूक लढवावी, निवडून यावं, मग विचार करू, एवढे काही गोपीनाथराव भुळे नव्हते.
की असं सगळ्या गोष्टी. कारण एक अडचण त्यांच्या समोर निर्माण करून हा प्रवेश कसा लांबवता येईल, कसा होणार नाही, हा प्रयत्न त्या काळात झाला. पण त्या काळात गोपीनाथराव नाराज होते, पक्षामध्ये अस्वस्थ होते. नंतर सुषमा स्वराजशी मी वैयक्तिक बोललो, असते हयात नाहीत म्हणून म्हणत नाही. मग सुषमा स्वराज असो किंवा अजून गोपीनाथरावावर प्रेम करणारे त्या काळातले पक्षातल्या ओबीसी नेत्यांनी मग ते थोडं पॅचअप केलं आणि नंतर ते पुढे सुरळीत झालं. मग पूर्ण सत्य का? पूर्ण सत्य हे आहे की जे काल पृथ्वीराज बाबा बोलले की गोपीनाथराव मुंडे असं म्हणले की नागपूरचे 2 लोक मला निवडून येऊ देणार नाहीत, या गोष्टीला माझा आक्षेप आहे. नागपूरचे 2 लोक कोण? त्याच्यातलं एक नाव गडकरी, दुसरं अप्रत्यक्षरित्या त्यांनी देवेंद्र फडणवीसला सुचवलंय. म्हणजे माझी जेवढी आकलन माहिती आहे, पण मी कुणाची शपथ नाही, मी माझ्या नातीची शपथ घेऊन सांगतो की देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथरावचं प्रेम एवढं होतं की जसं पाण्यात काठी मारल्यावर पाणी वेगळं होत नाही, तसं देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथराव कधी वेगळे होऊ शकले नसते. देवेंद्र फडणवीसच्या स्वप्नात सुद्धा कधी गोपीनाथरावच्या विरुद्ध जाण्याचं करायचं येत नाही. हे धादांत पृथ्वीराज बाबा खोटं बोलले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीसला बदनाम करण्याचा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केलेला आहे, हे त्यातलं अर्धसत्य आहे. गोपीनाथराव कधीच निवडणुकीला भेल नाहीत. आयुष्यभर जे तलवारीच्या सावलीत राहिले ते तलवारीला कशाला भीतील? गोपीनाथराव तशी निवडणूक, आणि गोपीनाथराव पाडणार आणि गोपीनाथराव पाडण्याचे प्रयत्न आज झाले का? 2009 साली झाले, 2014 साली झाले. तरी गोपीनाथराव चांगल्या मतांनी निवडून आले, 1.5 लाख 2 लाख मतांनी निवडून आले. मग गोपीनाथराव निवडणुकीला भुले आणि तो प्रवेश, मग ते सगळं असं झालं. आणि मग मला गोपीनाथराव म्हणले की तुम्ही माझा राजकीय खून केला, म्हणजे पृथ्वीराज बाबानं. हे मात्र गोपीनाथराव खरं बोलले. गोपीनाथरावचा राजकीय खून करण्याचे रक्ताचे डाग हे पृथ्वीराज बाबाच्या शर्टवर आज सुद्धा आहेत. कसे? त्यांनीच सांगितलं ना, गोपीनाथराव त्यांना म्हणले की तुम्ही माझा राजकीय खून केला, हे त्यांनीच तोंडाने सांगितलं. त्यांनी सांगितलं, आता खूनच त्यांनी कबूल केल्यावर तर आम्हाला काय त्यांचे डाग न दाखवायला कारण. हे गोपीनाथरावच्या समोर अशा अडचणी निर्माण करून काय केलं त्यांनी? पण ते नाराज का होते? म्हणजे हे खूप तुम्हाला एक सांगू का, गोपीनाथराव 2004ला अध्यक्ष होते. विधानसभेची निवडणूक झाली, तिथं भारतीय जनता, काय कारण होतं की त्यांना पक्ष सोडावा? अरे तुम्ही काय क्रमवार सांगावं लागेल ना, मी तुम्हाला एक कारण देऊन कसं. 2004ला निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, म्हणजे लोकसभेला, राज्यसभे, आपल्या विधानसभेला. गोपीनाथरावचं अध्यक्षपद काढून घेतलं. हा न्याय गडकरीला लावला का? नाही. गडकरीच्या काळात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, अपेक्षित यश नाही मिळालं तर ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. गोपीनाथरावने एखाद्याला समजा मुंबईत हा शहराध्यक्ष नेमा किंवा पुण्यात हा नेमा, याच्यावरून वाद सुरू झाले. तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो की गोपीनाथरावसारखा माणूस 2009ला पक्षाच्या प्रचारासाठी जळगावला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याला विमानतळावर सोडायला गाडी येत नाही, ते रिक्षात जात आहेत. हे पाप करणारा कोण माणूस आहे? त्याला कुणाचा वर आधार होता ना? ती एवढी हिंमत कुणाची आहे? कोण? तुम्ही शोधा ना, मी कशाला शोधू? तुम्हाला माहिती ना पूर्ण सत्य. मला नाही, मी ते सत्य मी ह्यांचं सांगितलं पाहिजे. ह्या सांगितले असे अपमान होत गेले. त्याच्यापेक्षा अजून एक पुढची गोष्ट सांगतो. 2011ला माझ्या आईचं निधन झालं आणि प्रत्यक्ष गोपीनाथरावच्या सासूबाई असल्यामुळे बरेच भारतीय जनता पक्षाचे नेते भेटायला आले आणि एका खोलीची चर्चा झाली. त्यावेळेस मी स्वतः तिथं होतो की गोपीनाथरावचे अत्यंत घनिष्ठ मित्र पक्षातले स्वर्गीय पांडुरंगजी फुंडकर यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याहून काढण्याचं कारस्थान रचलं गेलं. गोपीनाथराव खूप अस्वस्थ झाले. फुंडकर सांगत असताना गोपीनाथरावचा चेहरा मी पाहिला, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांची मैत्री दोघांची खूप घट्ट, काहीच कारण नव्हतं. आणि पुढे गडकरीच्या मर्जीतले विनोद तावडे झाले, कारण त्यावेळेस गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते ना. आणि गडकरीच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या काळात शक्ती कमी करण्याचं काम प्रत्यक्ष गडकरींनी केलं असं पक्षात घडत होतं. बाहेर त्यांची शक्ती कमी होत नव्हती, हे जाहीर होतं ना. हा इतिहास आहे. तुम्ही दडवून ठेवू शकता, लपवून ठेवू शकता, बदलू तर शकत नाहीत ना. त्यात मी काय वेगळं सांगतो, सगळ्या जगाला माहिती आहे. आज संजय राऊतांनी जे म्हटलं त्याबद्दल, संजय राऊत दादांत खोटं बोलला. मला सांगा, गोपीनाथराव राजकीय सल्ला घेण्याला शरद पवारकडे जातील, शरद पवारनं हो म्हणा, आज मी त्यांचे पाय धरतो, चला. किती चाटावी संजय राऊत. आता बाळासाहेब हयात नाहीत, बाळासाहेबांनी हा सल्ला दिलता. म्हणजे संजय राऊत हा तर बाळासाहेबाशी तर कृतज्ञ झालाच झाला, तो उद्धव ठाकरेशी सुद्धा आहे. बाळासाहेबांनी हा गोपीनाथरावला सल्ला दिलता, पण शरद पवार हयात आहेत, त्यांनी सांगा गोपीनाथराव माझ्याकडे आले तेव्हा.
अरे किती चाटायची संजय राऊतनं ठरवलं पाहिजे ते बाळासाहेबांच्या शब्दात. कशाला तू गोपीनाथरावला बदनाम करतोय? मी म्हणलं ना, प्रत्यक्ष गोपीनाथराव वर येऊन सांगितलं ना, मी शरद पवारकडे गेलो, तू याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही, बाकीचं तर सोडा. दुसरं तुम्ही एक उदाहरण सांगितलं नातीची शपथ घेऊन की देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथ मुंडेंच्या प्रेमाबद्दल. मग जे की तुम्ही सांगितलं की काठी मारली तर अमुक अमुक काळजी होणार नाही. मग हे त्यांच्या मुलीविषयी ज्यावेळेस म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची किंवा कृतज्ञ किंवा जे काय मैत्री निभवायची वेळ आली, ते काठी काय झालं त्याचं? अहो, 2 सख्ख्या बहीण भाव सुद्धा फार प्रेम असतं का नाही, पण बापाविषयी दोघांना आदर असतो. म्हणजे मला वाटतं तुमच्याच एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर मी जर चुकत नसेल तर देवेंद्र फडणवीसला हा प्रश्न विचारण्यात आला, संघ की भाजप? देवेंद्र फडणवीस म्हणले संघ. नितीन गडकरी का गोपीनाथराव मुंडे? देवेंद्र फडणवीस म्हणले गोपीनाथराव मुंडे. मी चूक असलं तर मला आपण दुरुस्त करू शकता. हे नातं होतं. याच पंकजाशी ते वाईट वागतात का चांगलं वागतात का राजकारण करतात ह्या चर्चेचा आज विषय नाही आहे. मी जसं म्हणलं की बहीण भावात जमतही नाही, पण दोन्ही बहीण भावाचं वडिलावर प्रेम असतं ना, तसं देवेंद्रचं गोपीनाथरावर प्रेम होतं. त्याला कुणी नाही म्हणून सत्य. पुढच्या पिढीत अशी अस्वस्थता पाहिली कधी तुम्ही? म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या जी होती ती म्हणजे भाजपामध्ये असताना. आता कसं आहे, गोपीनाथरावला पर्याय निर्माण करू शकले नाहीत, पंकजाला करून पाहिलं. ते आता ते एवढ्या मोठ्या चॅनलवर हा शब्द वापरू नये, पुन्हा मी बीडचा ग्रामीण भागातला गांडू हत्ती फौज को भारी, ते काही झालं नाही. ते सगळे पुन्हा हत्ती आणून झूल टाकून लहान मुलं त्याच्यावर खेळत आहेत. कुठल्याही पक्षात मी नाव घेतलं नाही, असे बरेच कराड आहेत. एकच भागवत कराड होत आहे, कारण ते विजय चौधरीचं ते सगळ्यांनी ऐकलंय. अजून भागवत कराडने ते मी बोललोच नाही किंवा मी बोललोय चूक बोललो असं काही म्हटलं नाही. पण ते हिसाब नीतीप्रमाणे बेडूक फुगला तर बैल होत नाही, बैल बैलच असतो. शेवटी आता भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे, मी काय म्हणावं. पण तुम्ही खूप मोठं विधान करताय आणि ते दोघंही नेते म्हणजे खास करून गोपीनाथ मुंडे असतील किंवा विलासराव देशमुख असतील, हे हयात नसतानाच हे वक्तव्य आहे तुमचं की त्यांना विलासरावांना ते काँग्रेसमध्ये नको होते. हे पहा, तरीही त्या दोघांनी कधी जाहीर याचं प्रदर्शन घडवलं नाही. दुर्दैवाने काय झालं, विलासराव गेले, गोपीनाथराव आणि विलासरावचे अजून एक मित्र होते डॉक्टर मोरे गेले, पाठोपाठ गोपीनाथराव गेले. पण ही फार कुठे जाहीर वाच्यता एखाद्या घटनेवरून त्यांच्या प्रेमात आणि मैत्रीत कमी आली असेल मला वाटत नाही. कारण गोपीनाथराव गेलं म्हणजे विलासराव गेल्यावर गोपीनाथराव ज्या पद्धतीनं अस्वस्थ झाले, फार पायी चालून त्यांच्या अंत्यदर्शनाला गेले, ते एखादी गोष्ट तेही विसरून गेले असतील असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन आणि त्यांचं असं मत आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी जे अर्धसत्य समोर आणलेलं होतं काँग्रेस प्रवेशाचं आणि पूर्ण सत्य सांगत असताना काँग्रेसमधल्याच गोपीनाथ मुंडे यांच्या जवळच्या मित्रांचा देखील काँग्रेस प्रवेशाला विरोध होता हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. कॅमेरामन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.